स्वस्त दारूचा घोट देतोय थेट स्मशान यात्रा। मद्यपिंनो आता तरी जागे व्हा, नाहीतर पुढचा नंबर तुमचाच। थकवा जाईल म्हणून किंवा हौसे खातर जी देशी दारूची बाटली ओठाला लावली जाते ती दारू नसून थेट यमराजाने रचलेला मृत्यूचा सापळा आहे। मारेगाव तालुक्यात दुकानांच्या आड आणि अवैध अड्ड्यांवर विकल्या जाणाऱ्या विषारी देशी दारूने आजवर अनेकांचे हसते खेळते संसार उद्ध्वस्त केले आहे। या जीवघेण्या दारूचे सेवन करणाऱ्यांना आता जागे होण्याची वेळ आली आहे, अन्यथा पुढचा नंबर तुमचाच असेल। जी देशी दारू सहज प्यायली जाते ती माणसाचे लिव्हर, किडनी आणि संपूर्ण शरीरातून पोखरून टाकते। ज्ञानेश्वर कण्णाके असो वा राहुल गजबे, दीपक कोरंडे, विक्रांत गेडाम यांच्यासारख्या अनेकांना या विषारी दारूमुळे आपले प्राण गमवावे लागले आहे। मद्यपींच्या निधनानंतर मागे उरणाऱ्या विधवा पत्नी, हतबल वृद्ध आईवडील आणि निराधार लहान मुलांच्या डोळ्यातले अश्रू व्यसनाच्या विनाशाची साक्ष देतात। शहरात व ग्रामीण भागात अवैध आणि सर्वसामान्य दुकानांच्या अड्ड्यांवर विकली जाणारी ही विषारी देशी दारू तातडीने बंद झाली पाहिजे। हा केवळ बातमीचा विषय नाही, तर प्रत्येक मद्यपींच्या डोळ्यात अंजन घालणारा इशारा आहे। ज्यांनी हे व्यसन सोडले नाही त्यांचा अंत अटळ आहे। स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी आजच या विषारी देशी दारूच्या बॉटलीला स्पर्श करणे बंद करा। कारण स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी आजच या विषारी देशी दारूच्या बॉटलीला स्पर्श करणे बंद करा। कारण आज जर सावध झाला नाही तर उद्या तुमचीही अंत्ययात्रा निघण्यास वेळ लागणार नाही। मारेगाव वार्ता, सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ।